लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत नानपूर येथील काळे काकू आहेत। त्यांना एक प्रसंग आठवला त्या काळातला, तो प्रसंग आपल्याला सांगणार आहेत शिल्पकाराचा, जयपूरच्या शिल्पकाराचा। काकू जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय लहानू। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। नाव सांगा तुमचं। यमुनाबाई काळे, मूळ गाव नानपूर। नानपूर। तर तुम्ही जे जयपूरचे शिल्पकार आहे त्या काळामध्ये जे दर्शनाला आले होते जयपूर येथून, तो प्रसंग सविस्तर सांगा। जयपुरावरून ते ना भयाजीला फोन केला। बर। फोन केला, ठाकरखेडा यायचं आहे। हो। यायचं तर कुठे यायचं, कोणता मार्ग आहे, त्यानं मार्ग दर्शवला। मार्ग दर्शवल्यानंतर ते पुलगाव गाडी बसली, पुलगावला आले। बर। आल्यानंतर ते फोन करायचा विसरून गेले। विसरल्यानंतर आठवण झाली की आपण भयाजीला फोन करणं, आणि फोन केला नाही म्हणून त्यानं गाडीतून उतरले आणि हातात फोन घेतला आणि फोन करा तेवढ्यात बाबा गाडी घेऊन तिथं तयार। तर तुम्हीच काय म्हणते शिल्पकार इथून आले, जयपूरवरून आले तर म्हणते हो। तर म्हणते भैयाजीनं गाडी पाठवली, चला गाडीत बसा। तर त्यानं सामान घेतलं, गाडीत नेऊन ठेवलं आणि बाबाले 4 जण ते होते, 2 मुलं होते, गाडीत आणलं। गाडीत आणल्यानंतर इथं आले कोण टाकरखेड्यात। आल्यानंतर वळाखाली गाडी उभी केली, तिथं गाडी उभी केल्यानंतर आत आले। हे आपलं ध्यान मंदिर आहे, तिथं सामान ठेवलं आणि भैयाजीला आभार कसा माना म्हणून भैयाजीच्या भेटीला गेले। आणि ते बाबा तुमचे आभार कसे माना हे समजत नाही। म्हणजे काय कारण, तुम्ही म्हणते फोन न करताना गाडी पाठवली नाही, म्हणजे मी फोनची वाट पाहत आहे। तर तुम्ही कसे काय आले, तर तुम्ही गाडी पाठवली, त्या गाडीत आम्ही आलो। कुठं आहे गाडी, तर वाळाखाली आहे। सामान आमचं ध्यान मंदिरात आणून दिलं त्याईनं, म्हणून तिथे दिवाणजी 2-3 जण तिथं गेले, पाहिले तिथं गाडी नाही, कोणीच नाही। मग त्याईनं सामान ठेवलं। तर म्हणते बाबा मला ते चहा पाय तुमच्या रोज घेतले, चहा मांडतो याचं, तुम्ही चहा मांडू नका, तुम्ही हातपाय धुवून या, मी चहा तयार करतो। तोपर्यंत त्यांच्या मुलाने इकडे चहा सांगितलं, चहा पाठवला, चहा दिला, त्यानं आराम केला। 5 वाजेपर्यंत आराम केला। आराम केल्यानंतर आता समोरचा बगीचा आहे, बगीच्यामध्ये गेले। बगीच्यामध्ये गेले, ते सहकुटुंब फिरून राहिले। किरता हातात काठी, बाबा त्यांच्या पाठीमागं उभे राहिले। उभे राहिल्यानंतर बाबा तुमचा प्रवास कसा काय झाला, आणि ते आमचा प्रवास सुखरूप झालाय, आम्हाला काहीच इजा झाली नाही, सुखरूप तुमच्या समोर आम्ही हजर आहे। तर आता असं करा म्हणते, रात्रभर आराम करा, उद्या सकाळी जाताना प्रसाद मागायचा, एक खळाव मागायची, एक कुबडी मागायची, इथचा हार मागून प्रसाद घेऊन तुम्ही निघा। त्यांनी इथं रात्रभर मुक्काम केला। मुक्काम केल्यानंतर त्यांनी इथं प्रसाद घेतला, सकाळी इथून रवाना झाले। हा एक फार मोठा साक्षात्कार घडला, म्हणजे भैयाजी विसरले होते अक्षरशः। त्या दिवशी मला आठवण नाही, मग घरी गेल्यानंतर आठवण झाली की आपण हा सांगितलाच नाही। म्हणजे शिल्पकार जे होते ते फोन करायचं विसरून गेले, पण बाबाजींना आठवण होती ना। महाराजांनी प्रत्यक्ष त्या प्रसंगाला साहेबूत ठरले, साहेब झाले, आणि त्या व्यक्तीला बरोबर तिथे आधीच फोन केला। तर काकू हा जो प्रसंग सांगितला फार जुना प्रसंग आहे, आणि घडलेला प्रसंग तुम्ही सांगितला, याकरता मी तुमचा आभारी आहोत। जय गुरु। जय लहानूजी बाबा। समर्थ लहानूजी महाराज की जय।